आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ऋषी 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 ऐक ना ऐक ना ऐक ना ऐक जरा मी काय म्हणतोय मी म्हणतोय एवढ्या गर्दीत शोधण्यात काय पॉइंट आहे सांग। आपला वेळ फुकट चाललाय रे। आणि लक्षात ठेवा संध्याकाळी आपण पार्टीला जर वेळेत नाही पोहोचलो ना तर मॅडम माझा मर्डर करतील। मग काय गप्प बसायचं आपण? अरे तो साहेबा त्या मुली नवीन आहेत या शहरात, उद्या त्यांना काही झालं तर आपल्याला त्यांना शोधावंच लागेल। मग ते तुझं बरोबर आहे रे, पण मला सांग अशा गर्दीत एकट्या अशा एका ठिकाणी बसून राहतील का? मला सांग ते गेल्या असतील ना कुठेतरी सीलिंग फिरायला किंवा गेटवर गेल्या असतील फिरायला। अरे त्या काय मुंबई दर्शनाला आल्यात का? इथे शिकायला आल्यात ना ते। अरे हो यू राईट, त्या इथे का बसून राहतील? त्या कॉलेजला गेल्या नसतील का? मी एक काम करतो, मी त्यांना कॉलेजला जाऊन शोधतो, तू स्टेशनवर जाऊन शोध। ठीक आहे चल बाय। ओके ओके फोन कर। येस 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 नक्की। ऋषी 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 अरे गेला हा, मला एकट्याला सोडून निघून गेला। म्हणजे हा गेला की गेला की गेला। संध्याकाळी पार्टीत हा वेळेत नाही पोहोचला तर मॅडम मलाच मारतील धरून। तर मी काय करू? कसं? ऋषी मे आय कम इन सर? अरे या ना या, साधना मॅडम या, बोला। अरे या कोण? सर या दोघी जणी सिद्धटेकहून आल्यात ऍडमिशनसाठी सर। दे आर कबड्डी प्लेयर्स। ओ अच्छा, वेलकम वेलकम चॅम्पियन्स। म्हणजे आमदार साहेबांनी फ्री सीटसाठी ज्यांना रेकमेंड केले त्या तुम्ही आज धर। अरे तुम्ही काय डायरेक्ट गावाहून इकडे आलात की काय? काय काही हरकत नाही। बघा असं करा, तुम्ही जरा बाहेर थांबा, मी 2 मिनिटात कळवतो तुम्हाला। मॅडम? येस सर, थँक्यू। या हा, गुड आफ्टरनून मॅडम। चक्क तुम्ही फोन केला? गुड आफ्टरनून मिस्टर खरे। माझं तुमच्याकडे काम होतं म्हणून मी तुम्हाला कॉल केला। माझ्याकडे काम होतं तर मला फक्त निरोप पाठवायचा ना, मी घरी चालू असतो ना। आणि त्यानिमित्तानं मग अन्नपूर्णा मॅडम आणि सरांची पण गाठभेट झाली असती ना का माझी? खरे आता महत्वाच्या कामाबद्दल बोलायचं का? सॉरी हो बोला ना मॅडम बोला। आज सिद्धटेकवरून 2 मुली तुमच्याकडे ऍडमिशनसाठी आल्या असतील। हो आत्ताच आल्यात मुली, आणि तुम्ही काहीही काळजी करू नका, मी त्यांचे ऍडमिशन्स व्यवस्थित करून घेतो। ऍडमिशन होणार नाही असं सांगा। पण मॅडम सीट फुल झाल्या आहेत, काम होणार नाही इतकंच सांगायचं। पुढचं मी बघून घे। आमदार साहेबांनी रेकमेंड केलेल्या सीट्स आहेत, त्यांना नाही म्हणून कसं काय चालणार आहे? काय ना, आमदार साहेब आपल्याला प्रत्येक वर्षी खूप मोठं डोनेशन देतात। आणि काय होईल ना की त्यांच्याकडनं जर का अन्नपूर्णा मॅडमना कळलं सगळं तर मोठा प्रॉब्लेम होईल मॅडम। मिस्टर खरे तुम्हाला विचारायला किंवा तुमच्याशी डिस्कशन करायला मी कॉल केलेला नाही, मी तुम्हाला सांगायला कॉल केला। ऑर्डरचा अर्थ कळतो का? आणि हो MLA करत असतील डोनेशन, पण कॉलेज आमचं आहे, तर कुणाला ॲडमिशन द्यायचं की नाही हा आमचा प्रश्न आहे। तुम्ही इंटरफेअर करायचं नाही। गॉट इट? गुड। नाही ना माझा मॅडम। मॅडम खरंच थँक्यू, तुमची लय मदत झाली बघा। अहो नाहीतर मुंबईत आल्यापासून कुणी आमच्याकडे बघणं बी झालंय। इट्स ओके। आणि तुम्ही स्पोर्ट्स कोट्यातून आलात ना, मग कोच म्हणून एवढं तर मी केलंच पाहिजे। तुम्ही बसा इथे, मी येते थोड्या वेळात। कुंभळे ते बघ की कसल्या भारी लाईट येते ना। होय की कमळे अगं बघ की ती माकडी इकडच यायली। कशी म्हणती कशी, हे माझं कॉलेज आहे, त्याला जावं ना। थांब आता बघ हिला कसा धडा शिकवत होतो।
चिवाट मग अशी आमच्या तोंडावर पाणी फेकलंस ना. आता याच कॉलेजमध्ये आमचं ऍडमिशन होत आहे. आता काय करणार आहेस ग तू? हे गावच्या तुला डोकं बोकं आहे की नाही? तुला काय वाटलं ग तुझ्या गावातली कुठली तरी ती फालतू कॉम्पिटिशन जिंकून तू माझ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेशील? माझ्या ऑन द स्केल ऑफ 10 हाऊ डम आर यू स्टुपिड. आत्ता पण टाइम देते. याच्याहून जास्त इन्सल्ट होण्याच्या आत ना आपला सामान उचल आणि इथून गेट लॉस हो. ए पळून जाणं आमच्या रक्तातच नाही, कळलं काय? मुंबईत आल्या आल्या महाराजांचा आशीर्वाद घेऊन आलोय. तेव्हा आता मोहीम फत्ते करणार म्हणजे करणार. आता तर तू बघ, जसं तुझ्या मुंबईत आलं, जसं तुझ्या या कॉलेजमध्ये आलं, तसं आता तुझ्या वर्गात बाजूच्या बाकड्यावर बी येणार. बघतच राहा. कमळे ही समधी डायलॉग बाजी आपण नंतर करूया. खरं मला लई जोराची लागली या. कॉलेज बी कुठे दिसना. निंगे हवा बी कशी लागते ग तुला? आता येळ सांगून यायला ती काय गावातली एसटी आहे वय. जा मी सामानाकडे बघते. जा. ताई ते कुठं आहे? वॉशरूम 1 नंबर. इथून असं. हा तू काय कर त्या बाहेर दिसतं वय इथून सरळ वर जा दुसऱ्या मजल्यावर तिथेच आहे. थँक्यू थँक्यू. ऋषी पण ऋषी इथे काय करतोय? त्याच्या घरी तर आज पार्टी आहे ना. वेट तुम्हाला पर्सनली इन्व्हाइट करायला आलाय. अनिका वेट तू खुश का होतीयस? ऋषी प्रिन्सिपलच्या केबिनकडे निघाला असेल तर? ओ गॉड वो गावछाप लडकी ती तर तिथंच गेली आहे ना. या वेट अ सेकंड. शट अप. 2 मिनिटं शांत नाही बसू शकत. नाही 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 ते दोघं नाही भेटू शकत. रेश 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 व्हॉट इज सरप्राईज. आय मीन तू कॉलेजमध्ये तू रोजच येतो पण आज तुझ्या घरी पार्टी आहे ना तरी तू आलास कसं काय? अगं ऍक्च्युली मला माहिती आहे तू मला इन्व्हाइट करायला आलाय ना पर्सनली. डोंट वरी आय कम. ऐक ऐक मी आता जरा कामात आहे. मी नंतर बोलतो तुझ्याशी. ठीक आहे चल बाय. ऋषी रेश एक्सक्यूज मी. येस सर. आज काही नवीन ऍडमिशन झालेत का? हां हो आज 2 नवीन ॲडमिशन झाली आहेत. ग्रेट. मला प्लीज नावं सांगा ना त्यांची. हां मी चेक करते. राधा कारेकर आणि संभू जगताप. ऋषी व्हॉट आर यू डुईंग ओव्हर हिअर? तुझ्या घरी आज पार्टी आहे ना आणि तारा आंटीला चालत नाही लेट झालेला. तू चल.